नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 2.6 वर्ल्ड हेरिटेज या धड्याचं इंग्लिश वर्कशॉप आणि त्यातील जे आपले उरलेले प्रश्न आहे त्याची उत्तरे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 6 ची उत्तरे बघितली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 7 आणि त्यापुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 7 बघा काय दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट बाय चूजिंग फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो टू शो हाऊ एनी साईट ऑफ एनी कंट्री कॅन बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साईट. ठीक आहे, तर पाठामध्ये आपण कुठलीही जे एखादी साईट असते ती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून कशी नावारूपास येते किंवा कसा त्याचा समावेश केला जातो याच्या पूर्ण स्टेप बघितला आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात हा फ्लो चार्ट जो आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. या संदर्भात आपल्याला इथे काही मुद्देसुद्धा दिले आहे. त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा फ्लो चार्ट जो आहे तो तयार करायचा आहे. चला तर मग उत्तराकडे वळूया. तर फ्लो चार्टमधली पहिली स्टेप आहे बघा, टेक अँड इन्व्हेंटरी. सेकंड बघा, इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ द साईट फॉर द नॉमिनेशन इन अ टेंटेटिव्ह लिस्ट आफ्टर अँड इन्व्हेंटरी इन अ कंट्री ऑर अ साईट. सेकंडली जे आहे नॉमिनेटिव्ह जे एक टेंटेटिव्ह लिस्ट असते त्यामध्ये नॉमिनेशन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ द साईट फ्रॉम द टेंटेटिव्ह लिस्ट टू द नॉमिनेशन फाईल. त्यानंतर टेंटेटिव्ह लिस्टमधून नॉमिनेशन फाईलमध्ये नाव जे आहे ते जाणं गरजेचं आहे. पुढली स्टेप बघा, स्टेप नंबर 4, अ रिव्ह्यू ऑफ द फाईल इन्क्लूड बाय द ॲडवायझरी बॉडीज. ॲडवायझरी बॉडीजद्वारे त्या फाईलचा रिव्ह्यू घेतला जातो. डिसिजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आफ्टर रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेटेड फाईल. नॉमिनेटेड फाईलनंतर जो आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा रिव्ह्यू घेतला जातो. नेक्स्ट, नेम ऑफ द साईट इज इन्स्क्राईब ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. आणि सगळे क्रायटेरिया कंप्लीट केल्यानंतर त्या पर्टिक्युलर साईटचं जे आहे वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश होतो. तर अशा प्रकारे आपल्याला जो फ्लो चार्ट तयार करायला सांगितलं होतं त्याचं उत्तर आपण कशा प्रकारे लिहू शकतो हे आपण जाणून घेतलं आहे. आता वळूया पुढल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो बघा, सॉफ्टवेअर टू डिफाईन डिफरंट रोल ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट. ठीक आहे, आता बघा इथे आयडेंटिटी, कल्चरल अँड द नॅचरल साईट. आन्सर आहे ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अक्रॉस द कंट्री. नेक्स्ट, आयडेंटिटी साईट ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. नंबर 3, आयडेंटिफाय साईट्स दॅट रिप्रेझेंट बेस्ट एक्झाम्पल ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज. इथे बेस्ट एक्झाम्पल रिपीट झाले बघा. नेक्स्ट, युनेस्को सिक्स टू प्रिझर्व आउटस्टँडिंग साईट्स अँड नॅचरल रिसोर्सेस. नंबर 5, वर्ल्ड हेरिटेज साईट शुड हॅव ड्रायव्हन डेव्हलपमेंट प्लॅन पॉलिसीज. नेक्स्ट बघा, नंबर 6, वर्ल्ड हेरिटेज साईट शूड प्रोटेक्ट these साईट्स अँड वर्ल्ड हेरिटेज साईट सर्व ॲज अन असेट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 8 and 9, वर्ल्ड हेरिटेज साईट शूड इन्श्युअर ग्रीन, लोकल बेस्ड, स्टेबल अँड डिसेंट जॉब. अँड द नेक्स्ट वन, इट शूड ॲट लार्ज डेव्हलप टुरिझम. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला जे प्रश्न क्रमांक 8 दिलं होतं त्याचे उत्तर आपण इथे पाहिलेलं आहे. वळू आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 9 बघा काय दिलेलं आहे. डू यू नो द डिफरन्स बिटवीन द वर्ल्ड हेरिटेज अँड द कल्चरल हेरिटेज? रेफर टू अ डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया, रेफरन्स बुक, वेबसाईट, गुगल सर्च टू गेट द डिटेल मीनिंग. ठीक आहे, तर आपल्याला इथे विचारलं आहे की आपल्याला 2 गोष्टींमधला फरक विचारला आहे, दॅट इज वर्ल्ड हेरिटेज अँड कल्चरल हेरिटेज. आणि त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे ते ऑप्शनसुद्धा दिले आहे. एन्सायक्लोपीडिया, रेफरन्स बुक, वेबसाईट या सगळ्यांच्या आधारे यापैकी कुठल्याही एकाच्या आधारे किंवा वेगवेगळ्या जे आपल्याला ऑप्शन दिले त्या आधारे आपल्याला डिटेल मिनिंग याचं जाणून घ्यायचं आहे. चला तर मग आपण मिनिंग जाणून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला दिलेलं आहे, आपण बघूया वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय असतं. वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्रॉपर्टीज दॅट आर इम्पॉर्टंट टू अँड बिलॉंग टू पीपल ऑल अराउंड द वर्ल्ड. म्हणजे जगात जे आहे जगातला बिलॉंग करणारे किंवा लोकांना, जगातील लोकांचे बिलॉंग करणारे जे हेरिटेज साईट असतात त्यांना आपण वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणतो. द वर्ल्ड हेरिटेज इज रिलेटेड विथ द नॅचरल ऑर द मॅनमेड प्लेसेस that are recognized as having international importance, cultural values of the world and humanity in general. ठीक आहे, आता जाणून घेऊया की कल्चरल हेरिटेज म्हणजे काय असतं. कल्चरल हेरिटेज इज अन एक्सप्रेशन ऑफ द वे ऑफ लिव्हिंग डेव्हलप बाय अ कम्युनिटी अँड पास ऑन फ्रॉम वन जनरेशन टू जनरेशन. म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होते. इट इज रिलेटेड विथ द पर्टिक्युलर सोसायटी ऑफ ग्रुप.
इट्स आयडियाज, कस्टम, बिलीफ, आर्ट अँड लिटरेचर. म्हणजे एका पर्टिक्युलर सोसायटी किंवा ग्रुप जो असतो त्याच्या वेगवेगळ्या आयडियाज, कस्टम, विश्वास, त्यांचे बिलीफ, आर्ट अँड लिटरेचर या गोष्टींशी कल्चरल हेरिटेज जे आहे ते संबंधित असते. ठीक आहे, तर आपण या दोन्हीमधला जो फरक आहे तो जाणून घेतला. क्वेश्चन नंबर 10. Following are the ways to preserve World Heritage Sites. Transfer this point into a small paragraph. आपल्याला या प्रश्नामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहे आणि त्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि त्याला सुटेबल टायटलसुद्धा द्यायचं आहे. तर टायटल आपण लिहूया कन्झर्वेशन ऑफ द नेशन्स ट्रू वेल्थ, म्हणजे राष्ट्राची खरी संपत्ती, त्याचं कन्झर्वेशन. ठीक आहे, आता हा पॅराग्राफ आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल बघा. वर्ल्ड हेरिटेज साईट नीड टू बी कन्झर्व ॲज दे आर द वेल्थ ऑफ द people. Let us be sensible and practical to preserve and conserve our World Heritage Site for future generation. For this, they should be protected from any damage caused due to human and animal trespassing. The visits to such a site should be controlled. Also, the local administrative bodies in charge of their upkeep must be held accountable for its maintenance. The administrative of the apathy and the negligence are the threat to our heritage site. Strict action should be taken against them. Everyone of us should have a sense of national pride in preserving and conserving our World Heritage Site for the sake of future जनरेशन. तर अशा प्रकारे आपण आपल्याला जो क्वेश्चन नंबर 10मध्ये एक पॅराग्राफ तयार करायला सांगितलं होता तो पॅराग्राफ आपण इथे तयार केला आहे आणि त्याचं उत्तर जाणून घेतलं आहे. वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 11. फाइंड फ्रॉम द टेक्स्ट मिनिमम 8 वर्ड रिलेटेड टू द कल्चरल हेरिटेज अँड मेक अ वर्ल्ड रजिस्टर, अरेंज देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला काय करायचं आहे, कल्चरल हेरिटेजशी रिलेटेड आपल्याला 8 शब्द जे आहेत ते आपल्या टेक्स्टमधून घ्यायचे आणि मग त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. तर बघा शब्द काय घेऊया. कल्चरल, मॉन्युमेंट, अबू सिम्बल टेम्पल्स, सिडनी ओपेरा हाऊस, लिटरेचर, आर्टिकल अँड माचू पिचू. आता आपण यांना अल्फाबेटिकली अरेंज करूया. बघा फर्स्ट येईल ए वरून स्टार्ट होते म्हणून अबू सिम्बल टेम्पल, देन आर्टफॅक्ट, देन सी वरून कल्चर, देन एल वरून लिटरेचर, देन एल नंतर एम येतोय बघा माचू पिचू, नेक्स्ट मॉन्युमेंट, देन सिडनी ओपेरा हाऊस अँड लास्टली येईल आपलं टेम्पल्स. तर अशा प्रकारे हे शब्द आपण अल्फाबेटिकली अरेंज केलेले आहे. क्वेश्चन नंबर 12. लुक ॲट द वर्ड अँड देअर मिनिंग, अंडरलाईन द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, आता इथे आपल्याला काही शब्द दिले आहे आणि त्यासमोर प्रत्येक शब्दासमोर आपल्याला काही ऑप्शन दिले आहे ज्यातून आपल्याला त्याचं करेक्ट मिनिंग जे आहे ते सर्च करायचं आहे किंवा करेक्ट मिनिंग आपल्याला उत्तरादाखल लिहायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला जो वर्ड आहे तो बघा डिटरमाइन. आता डिटरमाइनचा अर्थ काय होतो, तर डिटरमाइन म्हणजे एखादी गोष्ट निश्चित करणे किंवा ठरवणे. तर त्याचं करेक्ट आन्सर राहणार आहे बघा डिसाईड. ओके, नेक्स्ट आहे आपला शब्द मोन्युमेंट, ज्याचं उत्तर आहे मेमोरियल बिल्डिंग. ओके, थर्ड वर्ड आहे आपला सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट, महत्त्व. अँड लास्ट वर्ड आहे डिझास्टर मीन्स कॅलॅमिटी किंवा आपण त्याला संकट म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला जे 4 शब्द दिले होते त्याचे आपण दिलेल्या ऑप्शनमधून करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगितले आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 13. आता 13 क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बघा. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो अँड ॲज वेल ॲज इन 2 सेपरेट सेंटेन्सेस. म्हणजे आपल्याला इथे काही वाक्य दिलेले आहे आणि प्रत्येक वाक्य जे आहे ते आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून लिहायचं आहे, सोबतच ॲज वेल ॲजचा वापर करून सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. तर इथे आपल्याला एकंदरीत 5 जे आहे ते सेंटेन्सेस दिले आहे ज्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲजचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे पुढला प्रश्न पण बघूया आणि मग दोन्ही प्रश्नांच्या उत्तराला सुरुवात करूया. पुढला जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 14, त्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की यात आपल्याला रिप्लेस करायचं आहे ॲज वेल ॲज बाय नो सुनर दॅन. म्हणजे ॲज वेल ॲज जिथे आहे त्याला आपल्याला नो सुनर दॅननी रिप्लेस करायचं आहे. म्हणजे ॲज वेल ॲज ऐवजी आपल्याला नो सुनर दॅनचा वापर करून ते सेंटेन्स जे आहे ते पुन्हा लिहायचं आहे. एक्झाम्पल म्हणजे उदाहरणादाखल इथे करून सुद्धा दिलं आहे. ॲज सून ॲज ही कम दे ऑल गेव ॲन ॲप्लॉज. याचं उत्तर जे आहे नो सुनर दॅनचा वापर इथे कसा केला बघा. नो सुनर डीड ही कम दॅन ऑल गेव ॲन ॲप्लॉज. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 13 आणि क्वेश्चन नंबर 14 जे आहे ॲज वेल ॲज आणि नो सुनर त्यांचा वापर करून आपल्याला बघायचा आहे. चला तर मग आपण प्रश्न क्रमांक 13 आणि 14 या दोन्हीचे उत्तरे पाहूया.
क्वेश्चन नंबर 13 मधला आपला पहिला सेंटेन्स आहे, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट इनिशिएट अ ड्राफ्ट कन्व्हिन्स टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. तर या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला हे वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. तर बघा उत्तर आपण कसं लिहू शकतो. नॉट ओनली UNESCO but also International Council on Monument initiated a draft convention to create an international organization responsible for protecting कल्चरल हेरिटेज. ठीक आहे. आता आपण बघूया की ॲज वेल ॲजचा वापर करून हे वाक्य कसं लिहिता येईल. युनेस्को ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट initiate a draft convention to create an international organization responsible for protection cultural heritage. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एकच वाक्य जे आहे दोन पद्धतीने कशा प्रकारे लिहिता येईल ते आपण इथे बघितलं आहे. दुसरा सेंटेन्स बघा काय आहे. स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट. याचा आन्सर नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून बघूया. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर नॉट ओनली आयडेंटिफाईंग बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साईट. ओके. आता हे सेंटेन्स आपण ॲज वेल ॲजचा वापर करून लिहूया. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज नॉमिनेटिंग न्यू साईट. ठीक आहे. वळूया आपल्या तिसऱ्या सेंटेन्सकडे. तिसरं सेंटेन्स आहे, ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया and the historic center of Vienna in Austria are cultural sites of the World Heritage. Okay. See the answer with not only but also. Not only Opera House in Australia but also the historic center of Vienna in Austria are cultural sites at World Heritage. आता हे सेंटेन्स ॲज वेल ॲजचा वापर करून लिहूया. ऑपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया ॲज वेल ॲज the historic center of Vienna in Austria are cultural sites at World Heritage. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण तिसरा जे सेंटेन्स आहे तो दोन्ही पद्धतीने कशा प्रकारे लिहिता येईल ते बघितलं आहे. आता वळूया आपल्या पुढल्या सेंटेन्सकडे. फोर्थ सेंटेन्स, वर्ल्ड हेरिटेज साईट कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आता नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून हे सेंटेन्स लिहूया. वर्ल्ड हेरिटेज साईट कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. ठीक आहे. ॲज वेल ॲजचा वापर करून बघा. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल एरियाज. ठीक आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या सेंटेन्सकडे. सेंटेन्स नंबर 5 बघा काय दिलेलं आहे. टू प्रोटेक्ट द टेम्पल अँड आर्टफॅक्ट युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. ओके. इथे थोडं स्पेलिंग मिस्टेक झाले आहे बघा. COMPAIGN हवं आहे. ओके. IGN कॅम्पेन. तुमच्या पुस्तकामध्ये हा करेक्ट प्रश्न दिलेला आहे. आन्सर बघा. युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स. ओके. अँड ॲज वेल ॲजचा वापर करून आपण कसं लिहू बघा. युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट द टेम्पल ॲज वेल ॲज आर्टिफॅक्ट. तर अशा प्रकारे आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो तसेच ॲज वेल ॲजचा वापर करून आपल्याला हे पाचही प्रश्न जे आहे पाचही सेंटेन्स जे आहे ते कशा प्रकारे लिहिता येईल हे आपण बघितलं. वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 14 ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ॲज सून ॲज जे सेंटेन्स दिला आहे तिथे आपल्याला ॲज सून ॲज ऐवजी आपल्याला नो सुनर दॅनचा वापर करायचा आहे. म्हणजे थोडक्यात ॲज सून ॲजला आपल्याला नो सुनर दॅननी रिप्लेस करायचं आहे. ओके. सी द फर्स्ट सेंटेन्स, ॲज सून ॲज द बिल इज पास इट विल बिकम ॲन ॲक्ट. ओके. हे वाक्य आपण लिहूया. नो सुनर इज द बिल पास दॅन इट विल बिकम ॲन ॲक्ट. ओके. सेकंड सेंटेन्स, ॲज सून ॲज द थीफ escape द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. नो सुनर डिड द थीफ escape than the family inform the police. Okay. See the next sentence. As soon as you have finished you can submit your answer paper. Answer, no sooner have you finished than you can submit your answer papers. As soon as they can manage they should change their house. त्याचा आन्सर आपण लिहूया. No sooner can they manage than they should change their house. ठीक आहे. नेक्स्ट बघा. ॲज सून ॲज द बेल विल रिंग द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. आन्सर, नो सुनर विल द बेल रिंग दॅन द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 14मध्ये ॲज सून ॲजला आपण नो सुनर दॅनने रिप्लेस करून हे सगळे आन्सर बघितलेले आहे. आता तुमच्या एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 15 जो दिलेला आहे, प्रिपेअर अ टुरिझम लिफलेट किंवा त्यापुढील जे प्रश्न आहे ते आपले रायटिंग स्किलवर आधारित आहेत. त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही त्या प्रश्नांसाठी सेपरेट व्हिडिओ जो आहे तो
नक्की पाहावा. आणि आपला जो हा धडा होता याचे एकंदरीत सर्वच इंग्लिश वर्कशॉपमध्ये सर्वच प्रश्न आपले इथे संपलेले आहेत. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.